हो तुमचं वेळ घेतो बाबा, 25च्या पुढे जाऊया. 25 पर्यंत 2-3 दिवस तिकडे जायचं अजून आता. ओके ओके चालेल म्हणून काय हरकत नाही, काय हरकत नाही. गाडी हा ऐकलं बाबा काय सूत्र मौली फिरवत आहे? हा बाबा काय सूत्र फिरवत आहे? प्रशिक्षणार्थी विचारतात. सूत्र काय करणार आहे? हा. गाडी चालू गाडीमध्ये खेळ करायचा असतो तो. माझी दादा आहेत ना सोबत. ही जी शांतीत क्रांती सुरू आहे, हा शांतीत क्रांतीबद्दल काहीतरी सांगावं असं प्रशिक्षणार्थी म्हणतात. नाही, माझं आपल्या सगळ्यांच्या वरती प्रेम आहे. शांतीमध्ये क्रांती करणार आपल्याला काय करायचं आहे की माननीय आपण काय केलं साहेब की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला मुदत वाढणे एवढे माहिती होतं आपल्याला, पण दिवस माहित नव्हते साहेब. पण दिवस माहित नसल्यामुळं काही हरकत नाही. आपण ही संघटना जे 1,20,000 विद्यार्थी रस्त्यावरती येणार होते बक दिशाचे, ते थांबले आणि ते एकत्र करून आता त्यांच्याशी विचारविनिमय करून आपण पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी करतोय. आणि त्या मागणीसाठी आपल्याला 17 तारीख माननीय कालची 17 तारीख एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली होती आपल्याला, की बाबा आपण प्लॅनिंग केलं होतं खूप चांगलं. ते आता मी सगळं सांगतो काय करणार तुम्ही परत आणि उद्या आणि परत म्हणणार आम्हाला सगळं माहिती आहे. राहू दे काय अडचण नाही. जेव्हा फोटो बाहेर पडतील तेव्हा माहित पडेल. तुम्ही येणार का सोबत? 100%. हा प्रश्न झाला. हा 100%. तुम्हाला फोन करतो मी. या तुमची इच्छा आहे ना एकनाथ शिंदे तुमच्या चॅनलवरती लाईव्ह मध्ये आणणार. मी जसं तुम्हाला सांगितलं भरतशेठ गोगावले येणार, तर उद्याच्या तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब पण लाईव्ह तुमच्या मोबाईल चॅनलवरती येणार म्हणजे येणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला आणि त्यात बदल करणार नाही हे पण तुम्हाला सांगतो. लिहून ठेवा साहेब. ह्या मुलांच्यासाठी एकंदरीत कसं आहे, मी फार मोठापणा सांगत नाही, मी फ्री माइंड काम करणार माणूस आहे. माझी काम करण्याची पद्धत फार इकडे. आता मी सध्याच्या घडला माझा कार्यक्रम झाला, काल एकाने मला फोन केला म्हणजे प्रसिद्धी माध्यम किंवा ह्या बाकीच्या गोष्टी. प्रसिद्धी माध्यम फार मोठा. तुमचं काम चांगलं असेल ना सर तर तुम्हाला सगळी प्रसिद्धी देतील. काम चांगलं नसेल तर तो विषय नाही. तुम्ही सातत्यपूर्वक त्या गोष्टीमध्ये कनेक्टेड पाहिजे. आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. मी सांगितलं होतं की ज्या आझाद मैदानावरती आंदोलन 4 तारखेला होतो, ज्या आंदोलन 4 तारखेला जे साध्य झालं नाही ते सांगलीच्या आंदोलनामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं होतं. मला कुणासंगत डिस्ट्रिक्ट करायची नाही. मी सांगितलं की मला नेतृत्व करायचं नाही. आता मग मी तुम्हाला मदत करतोय. आता माझं लक्षात ठेवा, माझं नेतृत्व जिल्ह्याचं किंवा राज्याचं नव्हे. मी एक महाराज आहे. ह्या मुलांची अडचण आहे, ह्या मुलांना सहकार्य करायचं आहे. मी कुठला शब्द देणार नाही किंवा दिकवाव करणार नाही, आंदोलनाला गोळा करणार नाही, काय नाही. जिथं बोलतात जाणार, भेटणार, मार्गदर्शन करणार आणि माझ्या पद्धतीने चालणार. बोला बाबा गाणं आहे, तू बैठ मेरे सामने तुझे देखता रहो मैं कुछ कहे ना तू कुछ. आता ते माझं असं झालंय किंवा मी काय विचारू, त्याच्यामुळं माझी विनंती आहे की आपण प्रशिक्षणार्थीचे जे प्रश्न आहेत बाबा बघा. आता मी जसं स्मार्ट सार्थक व्हिडिओ यांची कमेंट वाचतो की बाबा तुम्ही जेव्हा लाईव्ह असतात तेव्हा आम्हाला खूप मोठा दिलासा आणि आधार मिळत असतो, कारण की आमचा संपूर्ण विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही आमच्यासाठी जो काही निर्णय घ्याल तो आमच्या हिताचाच असेल. नाही आता मला कोणाला त्रास द्यायची अपेक्षा नाही वाटत मला की कुठं तर आंदोलन करावं लागेल किंवा माझ्या पुढल्या लढ्यासाठी. म्हणजे माझं बरं का, म्हणजे मी आपल्याला असं कुठे बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. पण एवढं 100% सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आहात त्या ठिकाणी तुमची मुदतवाढ बरोबरच कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुमचं काम होईल कसं याच्यावरती 100% प्लॅनिंग केलं जाईल. आणि त्याच्यावरती तुकाराम महाराज एकटा आणि तुमचं नेतृत्व कोण ठरवायचं तुम्ही ठरवा. तिकडं महाराष्ट्रभर नेतृत्व कोण असेल, तुमचे जे नेते मंडळी असतील ते नेते मंडळी, हे तुम्हाला मी डायरेक्ट तुमच्या गुरुजन चॅनलवरूनच माहित पडेल की तुमचं काम कुठं पत्र आले ते. बाकी कोणाला म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं जाणार नाही किंवा काय नाही. पण एवढंच की कृतज्ञता एक असते की एखाद्या माणसाने आपल्याला शब्द दिलेला पाळायला असतो. आझाद मैदानावरती यावे. आता आझाद मैदानावरती येऊन तिथं नेमकं काशी कशी करायची, मग तिथं काही मोठा प्रश्न आहे. काशी करण्यासाठी मी काशीला गेलो नाही अजून. जे काशीला गेले होते ते करत असतील, मी काशीला गेलो नाही, त्यामुळे काशी करणे हा प्रकार नाही. मी आझाद मैदानावरती माझा नमस्कार. मला आझाद मैदानावरती यायची आवश्यकता नाहीये. माझा जाहीर पाठिंबा आहे. आता एकाने म्हणले ना बाबा आझाद मैदानावरती आता